नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। एखादी स्त्री गर्भवती होते म्हणजे ही काही फक्त बायोलॉजिकल प्रोसेस नाहीये, हा एक प्रवास असतो विश्वासाचा, प्रेमाचा, भविष्यातल्या आश्वासकतेचा। पण या विश्वासाच्या नरडीला जर कट कारस्थानांचं नख लागलं तर स्वप्नांचा गर्भपात होतो आणि सुरू होतो एक जीवघेणा प्रवास प्रतिशोधाचा। कसा? चला पाहूया। गणेश, मोबाईल लोकेशन ट्रॅक झालं का? नाही सर। सर सर मोबाईल ऑन झालाय। लोकेशन ट्रॅक कर। सर गणेश, मला लोकेशन पाठव। हो सर। लवकर। किरणचा फोन आहे। किरण, किरण स्पीकरवर टाक। हॅलो, किरण कुठे आहेस तू? ठीक आहेस ना तू? रस्त्यावर टाकलंय मला। कुठे टाकलं मला सांग, मी आता येतो तुला घ्यायला। बाळ, काय झालं बाळाला? माझा नातू कसा आहे किरण? काही झालं तर नाही ना बाळा? किरण तू कुठे आहेस? सांग ना ग। अगं, समोर कोणी आहे का तुझ्या? त्याला फोन दे। इथे कोणीच नाहीये विशाल। मी येतो घ्यायला। मला तुझं लोकेशन पाठव। सुनील, चावी घे। लगेच चालतो। सुजाता, तू घरीच थांब, मी जाऊन येतो। ओके? सर, बरेचसे लोकेशन पाठवलं। शिंदे सरळ जाऊ। लोकेशन हेच दाखवतोय, पण कोणीच नाही येते। अरे शोध ना, किरण वहिनी। सर, तुम्ही इथे कसे आलात? आम्हाला माहित होतं तुमची पत्नी किडनॅप झाली आहे ते, आणि किडनॅपर्सच्या भीतीने तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवताय, तरी आम्ही लक्ष ठेवून होतो। पाटील रिकामे, बघा आजूबाजूला काय सापडतंय।
ओके. किरणचा फोन वाजतोय. सर किरणचाच फोन आहे हा. सर किरणच्या मागण्यात मी डोहाळ जेवणाला तिच्या हातात भरल्या होत्या. हा मोबाईल इथे सापडला याचा अर्थ किरण इथेच कुठेतरी आसपास असणार. पण ती त्या किडनॅपर्सच्या ताब्यात असू शकते आणि त्यांच्याकडे वेपन सुद्धा असू शकतात. सो बी अलर्ट. चला. सर सून प्रेग्नंट आहे हो माझी. प्लीज माझ्या नातवाला वाचवा. हे बघा आम्ही समजू शकतो. तुम्ही यांच्यावर लक्ष ठेवा आणि प्लीज कोणीही आवाज करू नका कारण किरण त्या किडनॅपर्सच्या ताब्यात आहे. काय झालं सर? डोहा जेवणाला किरणला आशीर्वाद द्यायला गाणी गाणारे दोघे आले होते. त्याच तिला घेऊन गेला. हो मी त्यांना पळून जाताना पाहिलंय. किरणच्या रूम मधून आवाज आला बहुतेक. किरणच्या रूम मधून? अरे ती एकटी आहे ना. ए थांब थांब. कोण आहे रे? अहो ते डोहा जेवणाला आलेले. ते आशीर्वाद द्यायला गाणं गायला आलेले किरणला घेऊन गेले आपल्या. काय? हो ते डोहा जेवणाला आलेले. अहो, ते किरणला घेऊन गेले हो आपल्या. काकू काय झालं? ते किरणला घेऊन गेले. काय? मी इथंच थांब. मी बघतो. बाबा काकू माझा नातू. देवा माझ्या नातूला वाचव. काय झालं? काका किरण सापडली? काका सगळीकडे शोधलं पण किरण वहिनी नाही सापडली. मी पोलिसांना कळवतो. किरणचा फोन. हॅलो. तुझी बायको किरण माझ्या ताब्यात आहे. हे कोण आहे तो? हॅलो. विशाल विशाल मी वाचवलं. किरण. हे मारतात मला. विशाल आपलं बाळ. विशाल ऐकून घे. सकाळी 5 वाजता 50 लाख रुपये घेऊन यायचं हा? आणि जोशी मार्गाच्या इथे जो पांढरा बंगला आहे ना त्याच्या मागे पैशाची बॅग ठेवायची आणि निघून जायचं. कळलं काय? आणि बघ जास्त हुशारी केलीस ना तर किरण आणि किरणच्या पोटातलं बाळ दोघांना पण मारून टाकेल. किरणला काही करू नकोस. तुला काय पाहिजे ते घे. बाळाला काही करू नकोस. बाळाला काही करू नकोस. पोलिसांना चुकून जरी खबर सांगितलीस तर किरणच्या पोटाचे बाळ आहे ना त्याचे तुकडे करून पाठवून दे. नाही 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 प्लीज प्लीज असं काही करू नका. आम्ही पोलिसांना नाही कळवणार. हे बघा किरण आणि बाळाला काही करू नका. आम्ही पैसे पोचवतो. याला समजलास काय रे? हा? आधी पैसे नंतर किरण आणि किरणच्या पोटातलं बाळ. हॅलो हॅलो. किरण. विशाल बेटा तू शांत हो. सांभाळ स्वतःला. हे बघ पोलिसांना काही करू देऊ नकोस आणि जोपर्यंत किरण आपल्या घरी येत नाही तोपर्यंत ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. हां सांभाळ सांभाळ बेटा स्वतःला. सांभाळ सांभाळ. तू चल माझ्याबरोबर. मी पैसे देतो तुला. चल चल लवकर चल.
ठीक आहे, त्यांचं नाव, नंबर, पत्ता काही माहिती द्या. नाही. नाही कोणी. शहराबाहेर जाणारे सगळे रस्ते बंद करा, नाकाबंदी लावा, एकही गाडी सुटता कामा नये. या किरणचा फोटो घ्या आणि सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सर्क्युलेट करा. आपले खबरी कामाला लावा. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप सगळीकडे शोधायला लावा. या डोहाळ जेवणात जाऊन गाणी गाऊन आशीर्वाद देणाऱ्या सगळ्या लोकांची लिस्ट काढा. त्यांचे फोटो या फॅमिलीला दाखवा आणि कन्फर्म करा. विशाल, किरण जिथून किडनॅप झाली ती जागा आम्हाला दाखवा. हो. सर, इथे झोपली होती किरण. रात्री ह्याच रूममधून आवाज आला म्हणून आम्ही सगळे इथे बघायला आलो. पण तुम्ही कुठे होतात? मी माझ्या रूममध्ये होतो सर. म्हणजे स्वतःच्या प्रेग्नंट बायकोला तुम्ही वेगळ्या रूममध्ये झोपवलात आणि मग ती किडनॅप झाली? सर, किरण प्रेग्नेंट असल्यापासून ह्याच रूममध्ये झोपत होती. आम्हाला मूल व्हावं म्हणून आम्ही संतती पूजा केली तेव्हा गुरुजींनी काही पथ्य सांगितले होते. शिवाय नमः, अद्वय नमः. हे घ्या, अक्षरम समर्पयामी. संतती पूजा संपन्न झाली आहे. तुमच्या मातृत्वावर वक्रीचा दोष होता, तो आता घालून टाकलाय. तुम्हाला आता संतती प्राप्त नक्की होणार. मात्र या पूजेचा एक विशिष्ट नियम आहे. गर्भवती राहिल्यापासनं ते बाळंतपण होईपर्यंत सात्विक आहार, पूजा अर्चनामध्ये वेळ घालवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवऱ्याशी संग करू नका. त्याचा स्पर्शही वर्ज करा. आणि हो, राहायचं घरातच, पण वेगळी सोय करून. सर, आम्हाला कुठल्याच प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती म्हणून आम्ही किरणची ह्या रूममध्ये सोय केली होती आणि तिची चांगली काळजी पण घेत होतो. बघा काही सापडते का? सर, बुलेट्स. बुलेट इथे कशा? माहीत नाही सर. तुमच्याकडे कोणाकडे वेपन आहे का? नाही सर. बुलेट फायर झाल्याचा आवाज ऐकला होता तुम्ही? नाही सर, बुलेटवर किंवा इथे कुठे ब्लड मार्क्स नाही आहेत. म्हणजे किरण या बुलेटने जखमी नाही झाली. कदाचित तिला घाबरवण्यासाठी बुलेट्स फायर केले असतील. नाही कुठे एक काम करा, आपल्या फॉरेन्सिक टीमला बोलावून या खिडकीवरचे फिंगरप्रिंट्स घ्यायला सांगा. किरणच्या बेडरूममध्ये या फायर झालेल्या बुलेट सापडल्यात. तुमच्यापैकी कोणी बुलेट फायर झाल्याचा आवाज ऐकला होता का? बरं, तुमच्या कुठल्या ओळखीच्या माणसाकडे गन आहे का? गन. तुमच्या फॅमिलीमध्ये याआधी कोणी किडनॅप झालं होतं का, ज्याची माहिती तुम्ही पोलिसांपासून लपवून ठेवली होती? नाही सर. डोळा जेवणाचे फोटो किंवा व्हिडिओ शूट केलेला असेलच ना? हो आहे सर. नाही कुठे ते फोटो आणि व्हिडिओ नीट चेक करा आणि जे आशीर्वाद द्यायला आले होते आणि ज्यांनी किरणला किडनॅप केलं त्यांना शोधून काढा. ओके सर. सर, धोंडीमाय आणि दगडीमाय याच घरात राहतात. चला. याला तर लॉक आहे. रिकामे पाटील, आजूबाजूला किरण किंवा त्या दोघींचा क्ल्यू मिळतो का बघा. सर, शोधा. सर. सर, हे वा. फारच वाईट झालंय. नाही कोणी प्रेग्नंट होती, तिचं बाळ. सर, किरणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार किरणला जी मारहाण झाली त्याच्यामुळे किरणचे इंटरनल ऑर्गन्स डॅमेज झाले आणि इंटरनल ब्लिडिंगमुळे किरणची डेथ झाली. सर, रिपोर्टवरनं अजून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. कोणती? किरणला गर्भाशयच नव्हतं. काय? सर, रिपोर्ट बघून मला सुद्धा आश्चर्य वाटलं. म्हणून मी डॉक्टरांना पुन्हा एकदा विचारलं तर त्यांनी सांगितलं जर किरणला गर्भाशयच नव्हतं तर ती प्रेग्नंट राहणारच नाही. म्हणजे किरण प्रेग्नन्सीचं नाटक करत होती म्हणून ती वेगळ्या रूममध्ये राहायची. कुठलंही नातं हे विश्वासाच्या पायावर उभं असेल
तरच टिकतं, बहरतं आणि उमलतं. दृष्टीआड सृष्टी अशी कुठल्याही नात्याची सुरुवात केली तर पुढे ही गुंतागुंत अजूनच वाढत जाते. अशा वेळेला आई वडिलांनी समजुतीनं घ्यायचं असतं आणि नात्यांमधली ही पारदर्शकता जपायची असते. कारण महत्त्वाच्या गोष्टी लपवून नातेसंबंध प्रस्थापित करणं हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा लपवण्यासाठी सुरू होते पुन्हा नवीन गुन्ह्यांची एक वेगळीच मालिका. किरणच्या बाबतीमध्ये असं काय होणार होतं ज्याचा शेवट एका महाभयंकर हत्याकांडात होणार होता. बाबा, एक मिनिट येता का? हो. बाबा, आपण विशालला लग्नासाठी हो म्हणालोय, पण त्यांना तुम्ही माझ्याविषयी सगळं खरं सांगितलंत ना? अगं बाळा, तू त्याची काही काळजी करू नकोस. हां, त्यांनी सर्व परिस्थिती जाणूनही तुझ्याशीच लग्न करायचं ठरवलं त्यांनी. अगं, प्रेम करतात ते तुझ्यावर. अनिल, त्या नवीन व्हेंडरला भेटायला तू आजच जाणार होतास ना? हो, विशालने प्रेझेंटेशन बनवलंच आहे. मी डील फायनल करूनच येतो. काका, बँकेने काही नवीन डॉक्युमेंट्स मागवले, तुम्ही एकदा चेक करा, मग मी उद्याला सबमिट करतो. ओके सर. चल चल, आपल्याला उशीर होतो. ओके. विशाल, अरे आता तुझं शिक्षण पूर्ण झालंय, बाबांना बिझनेसमध्येही मदत करतोयस, आता तरी लग्नाला हो म्हण. एकतर तुझ्या आजोबांनी विचित्र मृत्यूपत्र बनवून ठेवलंय. त्यांचा अगरबत्ती आणि पापड बनवण्याचा व्यवसाय ना तुझ्या बाबांना करायचा होता ना काकांना, आणि तुम्ही नातवंड तर त्याही पुढची. तुम्हाला तर हा व्यवसाय करतो हे सांगण्याची सुद्धा लाज वाटते. मग तुझ्या आजोबांनी काय केलं? ट्रस्ट बनवला. त्या ट्रस्टनुसार तुला किंवा सुनीलला मूल झाल्यानंतर त्यातला जो कोणी मोठा असेल तो 21 वर्षाचा पूर्ण झाला की तोच अधिकाराने निर्णय घेऊ शकेल की हे अगरबत्ती आणि पापडाचेच कारखाने चालू ठेवायचे की दुसरा व्यवसाय करायचा. त्यामुळे तू आता लवकर लग्नाचं मनावर घे बाबा. आई, बाबा, मी तुम्हाला सांगणारच होतो, मी लग्न करायचं ठरवलंय आणि मुलगीसुद्धा बघितली आहे. काय? अरे कोण आहे मुलगी? कुठे राहते? अगं हो, किरण नाव आहे तिचं. आपल्या ऑफिसमधले सुपरवायझर आहेत ना, त्यांची मुलगी. त्या संतोषच्या मुलीला आमच्या घरची सून म्हणून आणणार आहेस तू? आणि त्या भिकेचे डोळे लागले की काय तुला? बाबा, अरे सोन्या, सुपरवायझर झाला तरी तो नोकरच ना, आणि तू नोकराच्या मुलीशी लग्न करणार आहेस? बाबा, माझा डिसिजन झालाय. मी त्यांना तुमच्याशी लग्नाची बोलणी करायला बोलवलंय. साहेब नमस्कार. खड्ड्यात गेला तुझा नमस्कार. आमच्या बरोबर नातेसंबंध जुळवण्याचा प्रयत्न करतोस तू? पण सर, आणि त्यासाठीच मुलीला कारखान्यावर टिफिन घेऊन बोलत होतास? अरे, मुलीचा वापर करून श्रीमंत मुलाला फसवणारे हजारो बाप बघितलेत मी. बाबा, असं काय करताय तुम्ही? चला निघा इथून. चालता बा इथून. आणि पुन्हा इथे दिसलात ना तर याद राखा, गेली आता तुझी नोकरी गेली. तुला आता या क्षणापासून नोकरीवरून काढून टाकलाय. चल चालता हो. अहो बाबा, माझं किरणवर खरंच खूप प्रेम आहे. तू गप्प बस. हा, अहो बाबा, घाबरे. आई, चहा. होताय ना, सुनील सुजाताला जर आधी मूल झालं ना तर सगळ्या कारभाराचा करता धरता तो होईल, आणि आपल्या मुला नातवाला त्याच्या इशाऱ्यावर नाचावं लागेल. का आपल्या विशालने सगळी गडबड करून ठेवली आहे? मी काय म्हणते, त्याने आता लग्न केलंच आहे तर पदरी पडलं आणि पवित्र झालं असं समजून सुनीलला घरी आणलं, आणि सुनील सुजाताच्या आधी त्यांना मूल झालं तर सगळ्या इस्टेटीच्या चाव्या आपल्या नातवाच्या हाती राहतील ना. आपले हात दगडाखाली आहेत असं समजूयात ना.
सौभाग्यवती बाबा. हे घेऊन जा बाळा. अखंड सौभाग्यवती भव. सुजाता. विशाल लवकर डॉक्टरला फोन कर. सुनील, सुजाताचं अबॉर्शन होऊन आता 3 महिने झाले. आता नवीन गुड न्यूज कधी मिळेल? बाबा तुम्ही उगाच आमच्यावर प्रेशर टाकू नका प्लीज. सगळं हातचं जाईल ना, तेव्हा मग डोळे उघडतील तुमचे. आई, वेळेवर आलास. चला जेवायला चला. आई, हे घे. हे काय? बघ. म्हणजे किरण प्रेग्नेंट आहे? डॉक्टरांनी सांगितलंय 2 महिने पूर्ण झाले, 3रा नुकताच लागलाय. हे बघ, सगळे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत. अरे रिपोर्टचं काय सांगतोयस मला तू? हे जिवंत रिपोर्ट कार्ड आहे ना समोर. चला हे बरं झालं, म्हणजे आमच्यावर असलेला ताण कमी झाला. म्हणजे आजोबांना हवा असलेला ग्रँडसन फायनली तू देतोयस. अभिनंदन तुमच्या दोघांचं. थँक्यू. घराण्याचा वारस जन्माला घालण्याच्या 2 सुनांच्या स्पर्धेमध्ये पडद्यामागे असं काय घडत होतं की जेव्हा दुसऱ्या सुनेचा गृहप्रवेश होत होता तेव्हा पहिल्या सुनेचा गर्भपात झाला आणि गर्भाशय नसलेली दुसरी सून गर्भवती झाली. गर्भवती स्त्रीला गर्भाशयच नव्हतं हे कळल्यानंतर आधीच गुंतागुंतीची असलेली ही केस अधिक रहस्यमय झाली. ही केस म्हणजे पोलिसांसमोर एक आव्हानच होतं. एकाच महिलेचं एकापाठोपाठ एक असं 2दा झालेलं अपहरण, नंतर तिचा झालेला खून, गर्भाशय नसताना झालेली गर्भधारणा आणि नंतर गर्भपातही. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या अशा अविश्वसनीय घटनांची मालिका इथेच थांबणार नव्हती. या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण देणारी अजून एक घटना घडणार होती. ये. हे बघ, गुरुजींनी संतती पूजेत सांगितलेली सगळी व्रतवैकल्य, पथ्यपाणी आजपासून सुरू करायचं. नाही, आत्तापासूनच. त्यामुळे डिलिव्हरी होईपर्यंत तू वेगळ्या रूममध्ये राहायचंस. तुझं खाणं पिणं, तुझं औषध पाणी, जे काही लागेल ते सगळं तुला आम्ही तिथे आणून पोचतं करू. पण तू मात्र काळजी घ्यायचीस. मी येते. हॅलो बाबा. हा बोल बाळा. मला अजूनही वाटते की आपण ह्यांना सगळं खरं सांगून टाकायला हवं. हे बघ बाळा, अगं आम्ही जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठीच करतोय. आणि हे बघ, आमच्यावर विश्वास ठेव बाळा. आम्ही जे सांगतोय ना तसंच करत राहा. कळलं ना तुला?
आपण संतती पूजेत नवस बोललोय. डिलिव्हरी होईपर्यंत जवळ यायचं नाही, स्पर्श करायचा नाही. आणि जर नवस मोडला आणि आपल्या बाळाला काही झालं तर? हे सगळं तुझ्याबरोबर व्हायला हवं होतं, पण नाही. घालवलंच प्रॉपर्टीतला मोठा हिस्सा. बाबा, आम्ही वस्तुस्थिती एक्सेप्ट केली आहे आणि याचा आम्हाला पश्चातापसुद्धा नाही आहे. उलट आनंदच आहे की घरात बाळ जन्माला आहे. छान. तुम्ही दुसऱ्यांचीच मुलं खेळवत बसा. सर, किरणच्या केसचा फॉरेन्सिक रिपोर्ट आलाय. सर, रिपोर्टनुसार किरणच्या पोटामध्ये मारहाण करण्यात आली. ती एका विशिष्ट हत्याराने. त्या हत्याराला 4 टोकं होती, पण ती बोथट होती. बोथट 4 टोक असलेला नाही कुठे अशा प्रकारचं पारंपरिक हत्यार दगडीमाय धोंडीमाय सारखे लोक वापरत होते का याची जरा चौकशी करा. नाही कुठे हे एक मोठं षडयंत्र आहे. किरणला गर्भाशय नसून सुद्धा तिने प्रेग्नन्सीचं नाटक केलं. कदाचित हेच तिच्या किडनॅपिंग आणि मर्डरचं कारण असू शकतं. किरणला गर्भाशय नाही आहे हे तिच्या आईवडिलांना माहीत असणारच. एक काम करा, त्यांचा CDR काढा आणि त्यांना घेऊन या. ओके सर. किरणचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आलेत. किरणला मारहाण झाल्यामुळे इंटरनल ब्लिडिंग झालं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. माझ्या मुलीचं पोट फोडून त्यातनं बाळ कापून काढलं हो. ज्याने कुणी हे केलं ना त्याला फासावर चढवा. किरणच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून कळलंय की तिला गर्भाशयच नव्हता. किरणचं लग्न करून देण्यापूर्वी तुम्ही तिच्या सासरच्यांना ही गोष्ट सांगितली होती? साहेब, आमच्या कारखान्याचा मालक, त्याचा मुलगा विशाल आमच्या किरणच्या प्रेमात होता साहेब. तो किरणला गर्भाशय नाही ही माहिती जर विशालला दिली असती तर तो लग्नाला तयारच झाला नसता. संतती पूजेची अंधश्रद्धा पसरवणाऱ्या पुजाऱ्याला ओळखता? बोला. गुरुजी, लग्नाच्या वेळी तुम्ही छान मॅनेज केलं. आता एक काम करायचं, संतती पूजण्याच्या वेळी आहे ना काहीतरी शास्त्रोक्त कारण सांगून किरणचं प्रेग्नन्सी ते डिलिव्हरी होईपर्यंत तिची वेगळी राहण्याची व्यवस्था होईल असं काहीतरी बोलायचं. आणि हो, किरणच्या नवऱ्याला किरणजवळ येता येणार नाही असं सांगायचं. ही तुमची दक्षिणा. आमच्या एका ओळखीच्या डॉक्टरांना पैसे देऊन किरणचे खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट्स बनवले. आणि मग 9 महिन्यानंतर तुम्ही काय करणार होतात? बाळणपणासाठी किरणला आम्ही माहेरी आणणार होतो. एक नवजात बाळ विकत घेऊन ते किरणचंच आहे असं सांगणार होतो. आणि आयुष्यभर तिच्या सासरच्यांना तुम्ही फसवणार होतात. सर, धोंडीमाय दगडीमाय दोन्ही सापडले. त्यांना लॉकअपमध्ये टाकले. तुमच्या घराच्या मागे एका गोणीमध्ये किरणची डेड बॉडी सापडली. तुम्हीच तिला किडनॅप केलं, नंतर खंडणी वसूल केली आणि त्यानंतर तिचा खून केलात. कशाने मारलं तिला? हत्यार कुठे लपवून ठेवलंय? बोला बोला बोला. सांगते साहेब, आम्ही किरणला किडनॅप करायला गेलो, पण
अरे किरण तिच्या रूममध्ये नव्हती, म्हणून आम्ही तिला उचलू शकलो नाही आणि आम्ही पैशासाठी नव्हतो गेलो तिकडे. मग कशासाठी गेला होता? किरणला देवी मायच्या पायाला घालून सेवा करायला लावणार होतो. का? कारण तिच्या पोटात बाळाची पिशवी नव्हती. हे तुला कसं कळलं? आमचा एक गावाला किरणच्या डॉक्टरच्या दवाखान्यात कंपाऊंडर आहे, त्याने सांगितलं. साहेब, किरणने जन्मभर देवी मायची सेवा करायला पाहिजे होती, पण तिने लग्न करून संसार करून देवी मायचा अपमान केला. म्हणून आम्ही दोघी डोहाळ जेवणाच्या बहाण्याने तिच्या घरी गेलो. तिचं घर बघितलं. आम्ही रात्री तिला उचलणार होतो, पण रिकाम्या हातीच पळालो. साहेब, देवी मायची शपथ घेऊन सांगते, आम्ही खरंच काही केलं नाही. कोणीतरी आम्हाला फसवण्यासाठी किरणचा खून केला असेल आणि तिचं प्रेत आमच्या घराच्या पाठीमागं आणून टाकलं असेल. सर, किरणची बहीण सविता ही एका व्यक्तीच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये होती आणि ती व्यक्ती म्हणजे तिचा बॉयफ्रेंड संग्राम. हा संग्राम एका टुरिस्ट कंपनीमध्ये ड्रायव्हरचं काम करतो. किरणला सोडवण्यासाठी विशालने जी रकमेची बॅग दिली होती ती बॅग या संग्रामच्या घरात सापडली. संग्राम, सविता तुमचे CDR चेक केले, त्यावरून एक विचित्र गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. किरण ज्या रात्री किडनॅप झाली त्या रात्री तिचा मोबाईल लोकेशन संग्राम तुझ्या घराकडे लोकेट झालं आणि त्याच वेळी तुझं आणि सविताचं मोबाईल लोकेशनही तिथेच होतं. विशाल खंडणीची बॅग ज्या ठिकाणी ठेवायला गेला होता त्या ठिकाणी सुद्धा तुमचे मोबाईल लोकेट झालेत आणि ज्या ठिकाणी तुम्ही किरणला टाकलं त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या दोघांचं मोबाईल लोकेट झालं. आता हा सगळा योगायोग असू शकत नाही. बोल आता, किरणचा खून तूच केलास ना? बोल. नाही सर, खरंच सांगतोय, आम्ही काय नाही केलं. बोल. साहेब सांगतो साहेब. साहेब, आम्ही स्वतःहून काय नाही केलं सर, आम्हाला करायला लावलं सर. कोणी? किरण, तू गुपचूप घरातून बाहेर पड आणि संग्राम आणि सविता तुम्ही दोघे मिळून ना हिच्या किडनॅपिंगचं नाटक करा. हिला सोडवण्यासाठी मोठ्या खंडणीची मागणी करा. हां, त्या पैशातून ना तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि लग्न करा. त्यानंतर किरणताईने ती बाहेर गेली आहे कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून बेडवर पिलोज ठेवून त्यावर चादर पांघरली. त्यानंतर किरणताई तिच्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर आली आणि मी आणि संग्राम तिला संग्रामच्या रूमवर घेऊन गेलो. नंतर संग्रामने ताईच्या फोनवर फोन करून खंडणीचे पैसे मागितले. ए, तुझी बायको किरण माझ्या ताब्यात आहे. काय? ए, आधी ऐकून घे. 50 लाख रुपये एका तासाच्या आत आणि जोशी मार्गाची इथे जो पांढरा बंगला आहे ना त्याच्या मागे पैशाची बॅग ठेवायची आणि निघून जायची. विशाल जिजूंनी ठेवलेले खंडणीचे पैसे मी आणि संग्राम जाऊन घेऊन आलो. त्यानंतर किरणताईने स्वतःला जखमा करून घेतल्या. किरणला दुसऱ्यांदा किडनॅप कोणी केलं? आम्हाला काहीच माहीत नाही सर. किरणच्या शरीरावर 4 टोक असलेल्या हत्याराचे निशाण आहेत. तिने स्वतःला मारहाण केली तेव्हा असलं हत्यार वापरलं होतं का? नाही साहेब, किरण त्यांनी स्वतः भिंतीवरती डोकं आपटून जखमा करून घेतल्या साहेब. ते हत्यार वगैरे काय माहिती नाही साहेब. हो सर. हे 4 टोक असलेलं हत्यार काय असू शकतं आणि कोण वापरत असेल? पवनजी, सर, तुम्ही इथे का? हात दाखवा तुमचा. या अंगठ्या जरा काढून देता. एक, 2, 3, 4 हेच ते 4 टोकांचं हत्यार. काय झालं? चला, तुम्ही आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला सगळं सविस्तर सांगतो. या. हो, पण सर, किरणच्या मारेकऱ्याबद्दल काय कळलं का? त्याला सोडू नका सर, फासावर लटकवा. त्याने माझ्या किरणचा आणि आमच्या बाळाचा खून केलाय.
विशाल, किरण प्रेग्नंट नव्हतीच. अहो असं कसं शक्य आहे? तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून असं सिद्ध झालंय की तिला गर्भाशयच नव्हता. काय? पवनजी, अंगठ्या घालायची तुम्हाला खूप हौस आहे ना? तुमच्या एका अंगठीमध्ये किरणच्या स्किनचे मायक्रो पार्टिकल्स सापडले आणि दुसऱ्या अंगठीमध्ये किरणचं ब्लड सापडले. आता या सखारामने इतका मार खाल्लाय की त्याने सगळं आम्हाला सांगितलंय, पण आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. बोला खरं काय झालं ते. माझी सून पाय घसरून पडली आणि तिचा गर्भपात झाला. या अनघावर माझा संशय होता की हिनेच काहीतरी केलं असणार. किरण प्रेग्नंट राहिल्यावर असं वाटलं की हिचा होणारा मुलगाच अधिकार गाजवणार, म्हणून मी सुपारी किलरला किरणला मारायची सुपारी दिली. पण नंतर आम्हाला कळलं की तिला कोणीतरी किडनॅप केलंय, पण किडनॅपर्सनी खंडणी घेऊन तिला सोडून दिलं. पण ती जिवंत होती साहेब. तिने विशालला आपलं लोकेशन पाठवलं. विशालचं सोशल नेटवर्किंग ॲप मी ऑलरेडी हॅक केलं होतं, म्हणून ते लोकेशन मलासुद्धा मिळालं. मी ताबडतोब सखारामला तिथे पाठवलं आणि सांगितलं किरणला तिथून उचल. त्यानंतर मी सखारामच्या घरात गेलो आणि तिथे तिला मारलं. किरण प्रेग्नंट नव्हती हे मला तेव्हाच कळलं होतं, पण तोपर्यंत ती गेली होती. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य बर्बाद केलं. आता बसा सडक आयुष्यभर जेलमध्ये. संपत्ती आणि अधिकाराच्या हव्यासापायी माणूस किती क्रूर होऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण होतं. सुख एकदा ओरबाडून घेत जगायची सवय लागली की डोळ्यांवर स्वार्थाची झापडं येतात आणि या लालसेपोटी माणूस आपल्याच माणसांचा विश्वासघात करतो किंवा प्रसंगी त्यांच्या जीवावरही उठतो. किरणने आपल्या प्रियकराला विश्वासात घेऊन आपली शारीरिक अवस्था सांगितली असती तर तिला खोट्या गर्भधारणेचं नाटक करावं लागलं नसतं आणि पर्यायानं तिचा जीवही वाचला असता. एक लक्षात घ्या, सत्य कितीही कटू असलं तरी अंतिमतः ते आपल्यासाठी हितकारकच असतं. या विचारांसह मी अभिजित खांडकेकर आज तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अजून एका गुन्ह्याची उकल करण्यासाठी. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.